श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाव. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे गुरुवार, आपल्या गुरुंचा वार. आपण स्वतः आहे किंवा मग असं सुद्धा नाहीये की आपण स्वामी भक्त आहोत आणि रोजच आपण सेवा करत आहे. कारण मला सुद्धा माहिती आहे आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्याला कामं आहे, जॉब आहे, तर एवढं करून सेवा होणं अवघड राहत. आणि स्वामी सुद्धा म्हणतात की तुम्ही सर्व घरदार सोडून किंवा मग घरातले कामं सोडून माझ्या सेवेमध्ये नका बसू. तुम्ही काम करता करता माझं नाम स्मरण करा, प्रपंच करता करता परमार्थ करा. यानेच स्वामी लवकर प्रसन्न होत असतात. पण असा काही विशेष दिवस असतो जसं गुरुवार आहे. गुरुवार आपल्या गुरूंचा वार आहे. या गुरुवारी आपल्याला अशा काहीतरी विशेष सेवा आपल्याला करायच्या असतात. बघा, सर्वच ताईदारा करत असतील असं सुद्धा नाहीये, कारण प्रत्येकाच्या वेळेनुसार कामानुसार सेवा करत असतो. पण गुरुवार म्हटलं आता भरपूर वेळेस तुम्ही पत्रिका बघत असाल, त्यामध्ये सांगितलेलं असतं तुमचा गुरुबळ थोडा कमी आहे. प्रत्येकाचा गुरु दरवर्षाला बदलत असतो. तर आपण जर गुरुवारी गुरुची सेवा जर केली ना, तर आपल्याला गुरुबळाचा कधीच त्रास होणार नाही. तर बघा, आपल्याला अशा कुठल्या कुठल्या सेवा करायच्या, त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जे पण तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून विचारा. आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघा रोज सेवा करतच असतो. एक माळ किंवा 11 माळ स्वामी समर्थाचा जप आपण करत असतो, किंवा कोणाच्यानी 11 माळ होत नसेल तर एक माळ करत असताल, किंवा मग कामं करताना चालता बोलता तुम्ही नामस्मरण करत असाल. 3 अध्याय वाचत असेल कोणी, किंवा मग कोणी एक अध्याय वाचत असेल स्वामी चरित्राचा, त्याला सुद्धा काही हरकत नाही, कारण आपण वेळेनुसार करत असतो. कारण आपल्याला संसार आणि परमार्थ दोन्ही सुद्धा साधायचे आहे, म्हणून आपण दोन्ही बॅलन्स करून चालत असतो. हे झालं इतर दिवशी, पण गुरुवारी विशेष सेवा करायची आहे. आणि विशेष सेवा काय हो, जेव्हा तुम्ही ठरवता ना की मला ही सेवा करायचीच आहे, तेव्हा तुमच्याकडून सेवा होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींना माहिती आहे कोण सेवा करू शकतं कोण नाही. स्वामी त्यांच्याकडूनच सेवा करून घेतात ज्यांच्याकडून सेवा होते. तर आपल्याकडून जर सेवा होत असेल ना, तर स्वतःला खूप खूप भाग्यवान समजायचं की स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत आहे. तर आपल्या गुरुवारी खूप अशा सेवा करायच्या आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तर आपल्याला उद्याच्या गुरुवारपासून सेवेला पण सुरुवात करायची आहे. नक्कीच तुम्ही दर गुरुवारी ही सेवा करून बघा, तुम्हाला खूप खूप सुंदर असे अनुभव येणार आहे. तुम्हाला ठरवायचं आहे की उद्या गुरुवार आहे, मी सकाळी लवकर उठणार आहे. तसे तुम्ही लवकर टिफिन राहतात, तुम्ही लवकर उठतच असाल, पण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी 15 मिनिटं का होईना पण लवकर उठायचं आहे. आणि उठल्यानंतर तुम्ही जेव्हा आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करता, ज्यांच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती आहे, बघा परत आहे का, ज्यांच्या घरी स्वामी महाराजांची छोटी असो मोठी असो कुठली मूर्ती आहे, त्यांनी तर रोजच अभिषेक करायला हवा. पण रोज नाही शक्य होत तर काही हरकत नाही, तुम्हाला गुरुवारी पण आवर्जून अभिषेक करायचा आहे. आणि स्वामी महाराजाचा अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला माहिती आहे, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तरी सुद्धा एक वेळा परत सांगते. तुम्हाला सर्वात अगोदर स्वामी महाराजांना पंचामृताने स्नान घालायचं आहे. नसेल पंचामृत तर काही हरकत नाही, दूध असेल, दुधाने जरी स्नान केलं तरीही चालेल. अभिषेक करत असताना पाणी जरी वापरलं तरी सुद्धा चालेल. फक्त अभिषेक करत असताना तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे, पवमान सुक्तम म्हणायचं आहे, पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. हे तुम्हाला 16 वेळा म्हटलं तर चालेल, पण वेळ नसेल, वेळ कमी असतो आपल्याकडं, तर एक वेळा जरी म्हटलं तरीही चालेल. अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने स्वामींना पुसून, स्वच्छ कपडे परिधान करून स्वामींना जागेवर ठेवायचं आहे. आणि नंतर तुम्हाला तुमची सेवा करायची आहे. आता बघा, रोज तुम्ही स्वामींना नैवेद्य देतच आहे, जे आपण खातो तेच आपण स्वामींना देतो. पण गुरुवार म्हटला ना तर विशेष दिवस असतो, तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य तुम्हाला आवर्जून स्वामींना द्यायचा आहे. एवढी छोटीशी खडी साखर दिली तरीही चालेल, पण खडी साखरेचा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे. दादांना सवय आहे की मनामध्ये जप करायचा. मनामध्ये जप करणं म्हणजेच काय, तर तुम्ही मनामध्ये तर जप करता, पण त्याने काय होतं, विचार जास्त येतात.
निगेटिव्हिटी जास्त होतं, आपलं मन एकाग्र होत नाही आणि सेवेला मन लागत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीत जप करा, जो आवाज तुमच्या कानाला स्वतःला ऐकू येईल. श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण स्वतः बोलतो ना आणि तो आवाज आपल्याला ऐकू येतो, तेव्हा मन भटकत नसतं. कारण आपलं पूर्ण लक्ष हे त्या आवाजावर असतं, की आपण व्यवस्थित म्हणतोय ना त्यावर असतं. म्हणून थोडंसं जे तुम्हाला ऐकू येईल या आवाजात म्हणा तुम्ही. 11 माळी नाही शक्य तुमच्याच्यानी तर काही हरकत नाही. तुम्ही फक्त 5 मिनिटं 24 तासामधले फक्त 5 मिनिटं स्वामींना देऊ शकतो ना आपण. तर फक्त 5 मिनिटं स्वामींचा जप करायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे. तुम्ही रोज 3 अध्याय वाचत असाल, 1 अध्याय वाचत असाल किंवा मग कोणी 7 अध्याय वाचत असेल, पण तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला पूर्ण चरित्राचं सारामृत वाचायचं आहे. बघा, एवढंसं पुस्तक आहे, एकदम अगदी छोटंसं पुस्तक आहे स्वामी चरित्राचं. तर आणि अध्याय पण खूप छोटे छोटे आहे बरं का. जास्तीत जास्त हे पूर्ण पुस्तक वाचायला तुम्हाला 1 तास लागेल. जे ताई दादा केंद्रामध्ये मठामध्ये रोज जात असतात त्यांना माहिती आहे, त्यांचं खूप लवकर होत असेल, पण आपण जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते, काही वेळ लागत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त 1.25 तास लागेल. म्हणजे कारण तुम्ही नवीन आहे त्यामुळं. जर तुमच्याच्याने वाचता लिहिता जमत नसेल तर काही हरकत नाही, यूट्यूबला लावा. यूट्यूबवरून आपण स्मरण करू शकतो ना, तर मग आपण स्मरण करायचं. तर हे बघा, बघा इथून हा पहिला अध्याय आणि लगेच इथून हा दुसरा अध्याय. म्हणजे अगदी छोटं छोटं आहे. ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृत आहे त्यांना तर माहितीच आहे. पण जे पण ताई दादा आपले नवीन आहे त्यांना सांगते, स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ तर तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व तुम्हाला मिळून जाईल. तर नक्कीच तुम्हाला सेवा करायची आहे. तर आपण स्वामींना मागत असताना कधीच असं वरच्या वर गोष्टी नाही मागत, की एवढं काम होऊ द्या, नंतर स्वामी आम्हाला तुम्हाला काहीच मागायचं नाही. बिलकुल नाही. आपण सखोल आणि आपण पूर्ण असं काही मागत असतो. गाडी पण पाहिजे आपल्याला, बंगला पण पाहिजे, आपल्याला पैसा पण पाहिजे, आपल्याला सुख सुविधा सर्व गोष्टी पाहिजे. तर मग स्वामीच्या सेवेमध्ये कंजूसी का बरं? तर स्वामींची सेवा 8 दिवसातून 1च दिवस करायची आहे, पण खूप मनापासून करायची आहे. स्वामीचे इतर सारामृत वाचा, 11 माळी जप करा. नाही 11 माळी जप होत तर 5 मिनिटं जप करा. ते झाल्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणा. त्या तारक मंत्रामुळं खूप अनुभव येतात. खूप ताई दादांनी अनुभव घेतला आणि खरंच सांगते खूप सुंदर अनुभव येतात बरं का. कारण मी स्वतः तारक मंत्राचा अनुभव घेतलेला आहे. तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र 11 वेळा नाही जमत असेल तर 1 वेळा म्हणा. नंतर तारक मंत्र तुम्ही उठता बसता म्हणजे जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा म्हटला तरीही चालेल, काही हरकत नाही. आपण स्वामी सेवेकरी आहे, दत्त महाराजांच्या मार्गामध्ये आहे, तर थोडीशी सेवा करणं गरजेचं आहे. कारण जसं आपल्या शरीरासाठी सर्व वस्तू लागतात, कपडे, जेवण सर्व लागतं, घर, तसंच आपल्याला आयुष्य सुंदर बनवण्यासाठी भक्ती आवर्जून लागत असते. म्हणून आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आपलं आयुष्य चांगलं ठेवण्यासाठी आणि पुण्याचा बँक बॅलन्स जमा करण्यासाठी आपल्याला भक्ती पण आवर्जून लागत असते. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करते, नक्कीच उद्यापासून सेवेला सुरुवात करा. नाही जमत ना तर थोडी थोडी सेवा वाढवा किंवा मग तुम्ही यूट्यूबला लावा. नक्कीच चालेल, पण नक्की करायची आहे. तुम्ही गुरुवारी मठामध्ये नका जाऊ, पण गुरुवारी मात्र मठामध्ये नक्की नक्की जा. कारण की आपण जेव्हा मठामध्ये जातो ना किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जातो, तेव्हा ज्या आरतीमध्ये ना आपल्या भरपूर असे संकट, आपले दुःख पूर्ण बरे होत असतात. म्हणून आरतीला दर गुरुवारी नक्की नक्की जायचं आहे. हे तिथं औदुंबराचं झाड आहे ना, त्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहे. त्याने सुद्धा आपले दुःख कमी होत असतात. आणि जर जमत असेल तर गुरुवारी तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर केळी दान करा, पिवळे वस्त्र परिधान करा. तुमच्याच्याने एवढं नाही की तुम्ही हे सर्व मी जे सांगितलंय ते तुम्हाला करायचंच आहे. असं सांगते, तुम्ही अन्नदान करा, नका करू किंवा केंद्रात, मठात तुमच्या पद्धतीने बघा, तुम्हाला वेळ मिळेल तर जा. पण शक्यतो गेलं तर खूप चांगलं आहे. पण नाही जमत असेल, पण सेवा मात्र तुम्हाला आवर्जून करायचीच आहे. त्याच्यासाठी कंजूसी नको, त्याच्यासाठी तुम्हाला वेळ आवर्जून काढायचाच आहे. तुम्ही 1 वेळा सेवा करून तर बघा, अनुभव खूप सुंदर येतील. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून विचारा. मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री समर्थ, जय जय स्वामी समर्थ.